एका अपार्टमेंटमधून दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणं सोपं असेल, आमच्याकडे कुठे जास्त सामान आहे असं मला वाटलं होतं. पण ॲक्च्युअल शिफ्टिंग सुरू झाल्यानंतर कळलं, अरे बापरे! हे तर खूप मोठं काम आहे आणि खूप सारं सामान आमच्याकडे आहे. आम्ही अमेरिकेमध्ये आलो होतो तेही फक्त 4 बॅग्स घेऊन आणि आता आमच्याकडे इतकं सामान आहे की काही विचारू नका. ते आता तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कंप्लीट अपार्टमेंट शिफ्टिंग प्रोसेस दाखवणार आहे. पॅकिंगपासून मूव्हिंग डे आणि शेवटी आमचं नवीन अपार्टमेंटची टूर देखील देणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या. मी राहते अमेरिकेतील न्यू जर्सी या राज्यामध्ये. आज आम्ही शिफ्टिंग करत आहोत आणि त्या अमेरिकेमध्ये जेव्हा आपण अपार्टमेंट शिफ्ट करतो तर त्याची काय प्रोसेस असते, कसं सर्व केलं जातं याबद्दलची माहिती आज तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा मी स्टेट चेंज केलं आत्तापर्यंत तेव्हा आम्ही जे काही आमचं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच आम्ही घेऊन जात होतो. म्हणजे फक्त 4 बॅग्समध्ये जेवढं काही सामान येईल तेवढंच आम्ही घेऊन मूव्ह होत होतं. पण आता इथेच आम्ही जवळच आमचं अपार्टमेंट चेंज करतोय, त्यामुळं आम्ही सर्व सामान आता शिफ्ट करतोय आणि त्यासाठी हा यू हॉलचा आम्ही ट्रक रेंट केला आहे. यामध्ये आता सामान लोड केलेलं आहे आणि आता अनलोड करायचं आहे. तर इथं पोहोचलो आहोत. तर अपार्टमेंटच्या की घ्यायच्या आहेत. किचनमधलं सामान, क्लोथ, शूज, डॉक्युमेंट्स, ईदाचं सामान सर्व काही आम्ही आधीच सॉर्ट केलं होतं. पण तरीही देखील शिफ्टिंगच्या वेळी जो काही गोंधळ व्हायचा तो होतोच, कारण आपल्यासोबत लहान बाळ आहे. त्यामुळं तुमच्यासोबत लहान बाळ असेल तर शेवटच्या दिवसापर्यंत वेट करू नका, आधीच सुरुवात करा. USA अपार्टमेंट शिफ्ट करताना एलिव्हेटर बुक करावं लागतं. पार्किंग, मूव्हिंग रूल्स वगैरे या सर्व गोष्टी आधीच चेक कराव्या लागतात. स्पेशली अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये काही स्पेसिफिक मूव्हिंग आवर्स असतात, त्यामुळे आधीच मॅनेजमेंट करून इन्फॉर्मेशन घेणं बेटर राहतं आणि त्याच वेळेमध्ये आपलं सामान आपल्याला शिफ्ट करावं लागतं. आणि फक्त आम्हीच ते एलिव्हेटर यूज करू शकत होतो, त्यामुळे ते खूपच कन्व्हिनियंट होतं. आणि इथे आम्ही क्लिनिंगसाठी आलो आहोत. तर क्विकली तुम्हाला मी अपार्टमेंट कसं आहे दाखवते. हे आहे किचन इकडे. तर इथे अमेरिकेमध्ये जेव्हा आपण अपार्टमेंट रेंटने घेतो तेव्हा सर्व ॲप्लायन्सेस देखील त्यामध्ये आपल्याला भेटतात. हा आहे मायक्रोवेव्ह, कुकटॉप, ओव्हन, डिशवॉशर आणि इथे हा फ्रीज आहे. तर खूप असं स्पेसेस असं हे अपार्टमेंट नाही आहे, कारण इथे न्यूयॉर्क, न्यू जर्सीमध्ये अपार्टमेंट हे असेच असतात. हे वॉर्डरोब, आता हे अपार्टमेंट आम्ही क्लीन करणार. आजाच्या कीज हँडओव्हर करायचे आहेत. आपण स्वतः हे अपार्टमेंट क्लीन नाही केलं तरीही चालतं, पण त्याचे पैसे आपल्या डिपॉझिटमधून ते कट करतात आणि ती अमाऊंट थोडीशी जास्त असते. त्यापेक्षा आपण स्वतः केलेलं बेटर राहतं. असं तरी आमचा एक्सपिरियन्स आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही 4 अपार्टमेंट चेंज केले. त्यापैकी जे पहिलं अपार्टमेंट होतं तेव्हा आम्ही ते क्लीन केलं नव्हतं. त्याचे जवळपास $500 त्यांनी आमच्याकडून घेतले होते. त्यामुळं आम्ही प्रेफर करतो की स्वतःच आम्ही क्लीन करून ते अपार्टमेंट देऊ. हे असं हे अपार्टमेंट आहे. तर ते न्यूयॉर्क, न्यू जर्सीमधील अपार्टमेंट थोडेसे छोटे वाटतात कम्पॅरेटिव्हली आणि खूप सारे बदल आहेत. जसं की इथे हा AC आहे. अदरवाईज बाकीच्या स्टेटमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं की सेंट्रलाइज हीटिंग आणि कूलिंग सिस्टम असते. इथे हे असे AC पाहायला पण आले. त्यानंतर किचन देखील इथे छोटं आहे. फार काही स्पेसेस नाही आहे, पण ॲप्लायन्सेस मात्र सर्व अपार्टमेंटमध्ये असतात. अपार्टमेंट रेडी टू मूव्ह असल्यामुळे लगेचच तुम्ही तिथे राहू शकता. वेट पण ईदा कम इन साईड. ओके, ती बाहेर जात होती, मी डोअर लॉक करते. आणि इथे आपण जी डेट दिलेली असते, ज्या डेटला आपल्याला अपार्टमेंट सोडायचं असतं त्या दिवशी एनी हाव आपल्याला ते सोडावंच लागतं. अदरवाईज त्याचं नवीन लिस्ट बनवावं लागतं किंवा लिगल ॲक्शन्स देखील आपल्यावरती घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे ज्या डेटला आपले अपार्टमेंटचं लिस्ट संपतं त्या डेटला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अपार्टमेंट हे सोडावंच लागतं. तर जेव्हा आपण अपार्टमेंट चेंज करतो ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जातात. जसं पहिलं, तुम्हाला कोणत्या एरियामध्ये जायचं आहे ते चेक केलं जातं. तर एरियानुसार जस्ट सेकंड. हां, पहिलं तर तुम्हाला कोणत्या एरियामध्ये अपार्टमेंट घ्यायचं आहे ते पाहायचं.
आणि त्याचा क्राईम रेट चेक करावा लागतो. कारण तर बरेचसे असे ठिकाणं असतात जिथे हायेस्ट क्राईम रेट असतो. मग त्या ठिकाणी फॅमिली फ्रेंडली असं काही इन्व्हॉल्वमेंट नसतं. त्यामुळं ती गोष्ट पहिल्यांदा चेक करावी लागते कोणत्याही ठिकाणी तुम्ही मूव्ह होणार असाल तर. त्यानंतर त्या एरियामध्ये तुम्हाला अपार्टमेंट बघायचं आहे. इथं न्यूयॉर्क न्यू जर्सीमध्ये एक गोष्ट अजून चेक करावी लागते, ते म्हणजे इन युनिट ड्रायर आणि वॉशर आहेत का. कारण इथे बरेचसे जुने अपार्टमेंट आहेत तिथे इन युनिट ड्रायर वॉशर नसतात, तर ते कंबाईंड कम्युनिटीचे ड्रायर वॉशर असतात. तर ती एक गोष्ट चेक करावी लागते, म्हणजे ती तुमची रिक्वायरमेंट असेल. तर आमची रिक्वायरमेंट तरी अशीच होती की आम्हाला इन युनिट ड्रायर वॉशर पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यानुसार तसं अपार्टमेंट बघत होतो. जेव्हा तुम्ही काही अपॉइंटमेंट शॉर्टलिस्ट करता तेव्हा तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं असतं. तर ॲप्लिकेशन हे त्या घरामध्ये किती मेंबर राहतात तर त्या सर्व मेंबरचं ॲप्लिकेशन तुम्हाला द्यावं लागतं. जसं की मी आणि माझे हजबंड आम्हा दोघांनाही तिथे ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं. मी सॅलरीड पर्सन नाही आहे तरी देखील मला ते ॲप्लिकेशन सबमिट करावं लागतं. त्यानंतर बॅकग्राऊंड चेक होतो. तुमच्या एम्प्लॉयरला कॉन्टॅक्ट केला जातो किंवा तुम्ही प्रिव्हियसली तुम्ही जिथे अपार्टमेंटमध्ये राहिला होता तिथे कॉन्टॅक्ट केला जातो. तुमची सर्व हिस्ट्री चेक केली जाते, क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाते. त्यानंतरच ते तुम्हाला अपार्टमेंट देतात. त्याच्यानंतर देखील जशी रिक्वायरमेंट असेल तशी डिपॉझिट असेल तर डिपॉझिट पे करावं लागतं. 1 मंथचा रेंट देखील ॲडव्हान्समध्ये द्यावा लागतो. 1 मंथचा रेंट देखील ॲडव्हान्समध्ये द्यावा लागतो. अशा सर्व गोष्टी आहेत. पण जेव्हा तुम्ही अपार्टमेंट भेटतं ना तेव्हा ते सर्व क्लीन असतं, रेडी टू मूव्ह असतं. तुम्ही म्हणजे सेम डेला देखील तुम्ही तिथे सेटल होऊ शकता. तुमच्याकडे कमी सामान असेल तर तुम्ही एका दिवसात तिथे सेटल होऊ शकता, कारण सर्व गोष्टी जशाच तशा असतात. तुमचं फक्त जी इलेक्ट्रिसिटी असते ती तुम्हाला ट्रान्सफर करावी लागते. जी इलेक्ट्रिसिटी तिकडे नवीन ॲड्रेसवरती ट्रान्सफर करावी लागते. इंटरनेट वगैरे ते देखील कनेक्ट करावं लागतं. याच्यासोबत एक गोष्ट US खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मेल बॉक्स. कारण तुमचे जे काही गव्हर्मेंट ऑफिशियल्सचे कागदपत्र असतात ती सर्व तुम्हाला बाय पोस्टच येतात. म्हणजे इथे अजूनही बऱ्यापैकी मेल बॉक्स यूज केला जातो. फक्त गव्हर्मेंट ऑफिशियल्स नाहीत तर बऱ्याचशा ठिकाणी मेल बॉक्सच यूज केला जातो. त्यामुळं तुम्ही ॲड्रेस चेंज करत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा ॲड्रेस अपडेट करावा लागतो, नवीन ॲड्रेस अपडेट करावा लागतो. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यामुळे तुमचे जे मेल आहेत ते नवीन ॲड्रेसवरती येतात. कारण कोणतेही महत्त्वाचे मेल आहेत ते मिस नाही झाले पाहिजेत. इथे बऱ्यापैकी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी गव्हर्मेंटच्या गोष्टी ह्या मेल थ्रूच होतात. त्यामुळे तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आमचं ओन अपार्टमेंट किंवा घर नाही आहे तरी देखील रेंटेड अपार्टमेंटसाठी सुद्धा इतका सारा व्याप करावा लागतो, इतक्या साऱ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि आता आम्ही चला इथलं क्लिनिंग करते. हे आहे आमचं नवीन अपार्टमेंट. पाहता क्षणीच आम्हाला आवडलं होतं, कारण सर्व घरामध्ये खूप असा प्रकाश येतो. नवीन बिल्डिंग, नवीन अप्लायन्सेस, सर्व काही नवीन आहे. 1 महिन्याच्या वेटिंगनंतर आम्हाला हे अपार्टमेंट भेटलं होतं. या अपार्टमेंटचं रेंट जाणून घ्यायचं असेल तर रेंट असं कमेंट करा, मी तिथे रिप्लाय करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.